या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, घरातील सगळेजण भास्करला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु भास्कर म्हणतो की जोपर्यंत आकाश घरी येत नाही, त्याचं आणि माझं बोलणं होत नाही, तोपर्यंत मी त्या डीलवर सही करणार नाही. आणि ते ऐकून अवनी म्हणते की तुम्ही का असं वागताय, तुम्हाला तुमचा निर्णय घेता येत नाहीये का? एकदा अखिलवर विश्वास ठेवा आणि हे डील साईन करा. परंतु भास्कर तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो की तुला या डीलबद्दल काही माहिती नाहीये ना, मग प्लीज गप्प बस. पण तितक्यात तनया म्हणते की दादा सॉरी, मी लहान तोंडी मोठा घास घेते. पण मला सांगा, अखिलवर विश्वास ठेवायला काय हरकत आहे? तुम्ही दोघेजण या डीलची जबाबदारी घेऊ शकता ना? आणि मग अखिलसुद्धा भास्करला तेच समजवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु भास्करचं एकच म्हणणं असतं की अखिल प्लीज, जोपर्यंत आकाश घरी येत नाही तोपर्यंत थोडा थांब. आपलं आकाशसोबत बोलणं झाल्यानंतरच पुढे काय करायचं हे आपण ठरवू. मात्र अखिल काही ऐकायला तयारच नसतो आणि तो भास्करवरच आवाज चढवतो आणि या गोष्टीमुळे त्या दोघांमधील वाद वाढतच जातो. आणि शेवटी माधवराव मोठ्याने ओरडतात आणि त्या दोघांनाही शांत राहायला सांगतात. तितक्यात तो क्लायंट त्या ठिकाणी येतो आणि त्यांना म्हणू लागतो की मला अर्ध्या तासामध्ये निघायचं आहे, त्यामुळे तुमचं काय ठरलंय ते सांगा मला, त्याप्रमाणे मला पुढील नियोजन करायला. आणि त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच विशाखा त्या ठिकाणी येते. ती सगळ्यांना असं सांगते की तनयाने मला फोनवर सांगितलं होतं की आज अखिल काहीतरी सरप्राईज देणार आहे आणि म्हणूनच मी इथे आले. आणि मग त्यानंतर ती त्या क्लायंटकडे बघत म्हणते की अरे सर, तुम्ही इथे कसे? तर तो क्लायंटसुद्धा नाटक करत म्हणत असतो की विशाखा मॅडम, तुम्ही इथे कशा? आणि त्यावर विशाखा सांगते की हे माझ्या जावयाचं घर आहे, अखिल ठाकूर माझे जावई आहेत. आणि ते ऐकून तो क्लायंट म्हणू लागतो की मी त्यांच्यासोबत डील साईन करण्यासाठीच इथे आलो आहे. आणि ते ऐकून विशाखा नाटक करत विचारते की अरे वा, मग झालं की नाही डील साईन? आणि त्यावेळी अखिल म्हणतो की नाही, आत्ता होईलच डील साईन. तर तनया मध्येच म्हणते की अरे अखिल, तू मम्मासोबत खोटं का बोलतोय? जे काही खरं आहे ते तिला तू सांगू शकतो. आणि ते ऐकून विशाखा नाटक करत विचारते की काय झालं आहे, काही प्रॉब्लेम आहे का? पण हे सगळं त्या विशाखाला कसं सांगावं हे अखिलला समजत नाही. तर तो क्लायंटमध्येच म्हणतो की विशाखा मॅडम, मी तुम्हाला सांगतो काय घडले ते. आणि मग तो नाटक करत तिला सांगू लागतो की यांचं असं म्हणणं आहे की मी फ्रॉड आहे, माझी कंपनी खोटी आहे आणि म्हणूनच हे डील साईन करत नाही आहेत. आणि त्यावेळी अखिल म्हणतो की सॉरी सर, पण माझं तर असं काही म्हणणं नाही आहे. आणि मला असं वाटतं की भास्कर दादाचा आणि आकाश दादाचा सुद्धा काहीतरी गैरसमज झाला आहे, पण तो गैरसमज लवकरच दूर होईल, तुम्ही काळजी करू नका. आणि मग तितक्यात विशाखा म्हणते की हो अखिल, या दोघांचा गैरसमजच झाला आहे. हे क्लायंट फ्रॉड नाही आहेत, मी यांना खूप चांगलं ओळखते आणि मी यांच्या कंपनीसोबत अनेक डीलसुद्धा केले आहेत. इतकंच नाही तर यांचं मार्केटमध्ये खूप चांगलं नाव आहे, अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी त्यांच्यासोबत टायअप केले. विश्वास बसत नसेल तर तुम्ही खात्री करू शकता. आणि ते ऐकून सगळेच जण आश्चर्याने विशाखाकडे बघू लागतात. तर विशाखा सगळ्यांना हीच खात्री देत असते की तो क्लायंट खरंच खरा आहे. आणि मग ती हे सुद्धा म्हणते की कदाचित दुसऱ्या कंपनीने आकाशच्या पुढे खोटे पुरावे सादर केले असतील आणि म्हणूनच त्याचा आणि भास्करचा गैरसमज झाला असेल. आणि ते ऐकून मग जयश्रीसुद्धा भास्करला म्हणू लागते की अरे, विशाखाने यांच्यासोबत डील केलं आहे म्हटल्यावर हे क्लायंट खरंच खरे असतील ना, तू एकदा विश्वास ठेवून बघ. आणि त्यानंतर विशाखा सगळ्यांना पुन्हा पुन्हा हेच सांगते की माझ्यावर विश्वास ठेवा, मी जे काही सांगते ते खरं आहे, तुम्ही यांच्यासोबत निर्धास्तपणे डील करू शकता. आणि ते ऐकून मग भास्करसुद्धा विचारात पडतो. तर जयश्री त्याला समजावते की भास्कर, आता जास्त विचार करू नको, विशाखा आपल्याला खात्री देते ना, मग डीलवर सही करायला काही हरकत नाही आहे. आणि मला तर असं वाटतं की आकाशचा गैरसमज झाला असेल, त्या वसुंधराने त्याला 2-3 खोटे पुरावे दिले असतील आणि तो तेच धरून बसला असेल. त्यामुळे आता तू जास्त विचार करू नको, आकाश घरी आल्यानंतर आपण बोलूयात त्याच्याशी. आणि मग तनयासुद्धा म्हणू लागते की हो भास्कर दादा, आम्हीसुद्धा तुम्हाला तेच समजवण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग भास्करही विचारात पडतो की आता नक्की काय करावं. आणि मग स्वतः माधवराव म्हणतात की मला असं वाटतं की तुम्ही दोघेजण मिळून या डीलची जबाबदारी घ्या, कोणाला तरी जबाबदारी घ्यायचीच आहे ना. आणि त्यावेळी भास्कर म्हणतो की हो, मात्र मला अजूनही मनातून, पण तो पुढे काय बोलणार त्याआधीच अवनी त्याच्याशी वाद घालू लागते. ती म्हणत असते की तुम्हाला अजूनही सही करावीशी वाटत नाही आहे का? जर तुम्ही खरंच आता सही करणार नसाल ना, तर मग मी हे घर सोडून जाते. तुम्हाला नेहमी दुसऱ्याच्या भरवशावरच राहायचं असतं, मग मी तरी या घरात राहून काय करू? आणि तिच्या अशा बोलण्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. तनया आणि अखिल नाटक करत म्हणतात की वहिनी, तू असं काही बोलू नको.
आणि मग त्यानंतर ते भास्करला म्हणू लागतात की जर आपण हा इव्हेंट सक्सेसफुली केला तर मार्केटमध्ये आपलं किती मोठं नाव होईल, आपली कंपनी कोणत्या लेवलला जाईल, त्यामुळे आता आपण जास्त विचार करायला नको. आणि मग अखिल लगेच त्या पेपरवर सही करण्यासाठी बसतो. पण तितक्यात आकाश आणि वसुंधरा त्या ठिकाणी येतात आणि आकाश मोठ्याने ओरडून म्हणतो की थांबा, कोणीही हे डील साईन करणार नाही आहे. त्यामुळे सगळेजण आकाशकडे बघू लागतात. तर आकाश सगळ्यांना सांगतो की हा क्लायंट फ्रॉड आहे आणि माझ्याकडे त्याच्या विरोधात सगळे पुरावे आहेत. आणि ते ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. पण अजूनही तो क्लायंट म्हणत असतो की हे काय बोलताय तुम्ही आकाश, तुमच्याकडे काय पुरावे आहेत माझ्या विरोधात? मी माझ्या कंपनीचं प्रोफाईल मिस्टर अखिल यांना दाखवलं आहे आणि त्यांच्यापर्यंत सगळी माहितीसुद्धा पोहोचवली आहे. आणि त्यावेळी आकाश म्हणतो हो का, पण तुम्ही ज्या ज्या ऑफिसेसचे आणि प्लॅन्टचे ॲड्रेस दिले होते ना, त्या सगळ्या ठिकाणी मी जाऊन आलो आहे. तिथे ना कोणतं ऑफिस आहे ना तुमचा कोणता प्रोजेक्ट सुरू आहे. आणि इतकंच नाही तर तुम्ही जे रेफरन्स दिले होते ना, त्या सगळ्या लोकांनासुद्धा मी जाऊन भेटलो आहे. ते तर तुम्हाला ओळखतसुद्धा नाही. आणि तुम्ही ज्या ऑफिसेसचे ॲड्रेस दिले होते त्याच्या आजूबाजूच्या लोकांचं सगळं म्हणणं देखील मी रेकॉर्ड केले. त्या सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की तिथे या नावाचं कोणतंही ऑफिस किंवा कोणताही प्रोजेक्ट कधीच नव्हता. आणि हे ऐकून मग तो क्लायंट खूपच घाबरतो आणि विशाखाकडे बघू लागतो. पण ती त्याला शांतच राहायला सांगत असते. तर आकाश त्याला म्हणत असतो की तुमचं असं म्हणणं आहे ना की तुम्ही फ्रॉड नाही, मग माझ्या फक्त 2 प्रश्नांची उत्तरं द्या. एक तर तुमच्या कंपनीचं रजिस्टर झालं असेल तर मग त्याचे डॉक्युमेंट्स दाखवा, किंवा मग तुम्ही ज्या ज्या कंपन्यांसोबत काम केलं आहे त्याचे पेपर्स दाखवा किंवा मॅनेजमेंटचे पेपर्स दाखवा. पण आकाशच्या या प्रश्नांवर तो क्लायंट गप्पच बसतो आणि ते बघून सगळ्यांची खात्री पटते की नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्यानंतर आकाश म्हणतो की हे सगळं जाऊ द्या, तुम्ही मला तुमच्या कंपनीची वेबसाईट दाखवा. आणि तितक्यात भास्कर म्हणतो की यांची एक वेबसाईट आपण बघितली होती ना आकाश. तर आकाश सगळ्यांना सांगतो की ती वेबसाईटसुद्धा खोटी आहे. आणि ते ऐकून जयश्री विशाखाला विचारते की विशाखा, हा सगळा काय प्रकार आहे? थोड्या वेळापूर्वी तर तू म्हणालीस ना की तू यांच्यासोबत काम केलं आहे, मग? आणि ते ऐकून विशाखा घाबरून म्हणते की अगं हो जयू, पण तसं नाही. आणि त्यावेळी आकाशच म्हणतो की विशाखा मावशीने यांच्यासोबत काम केलं आहे ना, मग ठीक आहे. आता खरं काय आणि खोटं काय ते पोलिसच शोधून काढतील. आणि ते ऐकून तो क्लायंट खूपच घाबरतो आणि मोठ्याने म्हणतो की नाही नाही, प्लीज मला पोलिसांमध्ये देऊ नका, मी हे जे काही केले ते विशाखा मॅडमच्या सांगण्यावरून. आणि ते ऐकून विशाखा आणि तनयाच्या पायाखालची जमीनच सरकते. तर सगळेजण त्यांच्याकडे बघू लागतात. तर आकाश त्या क्लायंटला विचारत असतो की खरं खरं सांगा, तुम्ही हे सगळं का केलं, कशासाठी केलं आणि या डॉक्युमेंट्समध्ये नेमकं काय आहे? आणि त्यावेळी मग तो क्लायंट सगळ्यांसमोर कबूल करतो की विशाखा मॅडमला या सगळ्या डॉक्युमेंट्सवर अखिल सरांची सही हवी होती आणि त्यांच्या सांगण्यावरूनच मी हे नाटक केलं. आकाश विचारतो की काय आहे या डॉक्युमेंट्समध्ये? तर तो क्लायंट सांगतो की यात असं लिहिलं आहे की ठाकूरांची सगळी प्रॉपर्टी, सगळे बिझनेस विशाखा मॅडमच्या नावावर होतील. आणि ते ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. अखिल पटकन ते सगळे पेपर्स चेक करतो आणि घरातल्यांना सांगतो की हे जे काय बोलतायत ते खरं आहे, या पेपर्समध्ये खरंच असं लिहिलं आहे. आणि ते ऐकून तनया आणि विशाखा तर खूपच घाबरतात. तर तो क्लायंट तेथून पळून जातो. आणि मग जयश्री या सगळ्याचा विशाखाला जाब विचारते, पण ती काही उत्तर देत नाही. आणि मग वसुंधरा पुढे येत म्हणते की आई, इतकंच नाही, या विशाखा मॅडमने आत्तापर्यंत काही काही केलं आहे ना, त्या सगळ्याचे माझ्याकडे पुरावे आहेत. तुम्हाला आकाशरावांकडून सत्य जाणून घ्यायचं होतं ना, ते सत्य आता मी तुम्हाला सांगते. तुम्हाला आत्तापर्यंत असं वाटायचं की आकाशरावांच्या जीवावर मी उठले आहे, कारण या विशाखा मॅडमनी खोटे पुरावे दाखवून तुमच्यासमोर तसं चित्र उभं केलं होतं. पण तसं काही नाही आहे. यांनी फक्त खोटे पुरावे नाही तर खोटा वकील उभा केला, खोटा साक्षीदार उभा केला आणि तुम्हा सगळ्यांना माझ्या विरोधात भडकवलं. पण मी कधीच आकाशरावांच्या जीवावर उठले नव्हते. आकाशरावांच्या जीवावर या विशाखा मॅडम उठल्या होत्या. आणि मग त्यानंतर ती आज आकाशवर जो हल्ला झालेला असतो त्याबद्दल सुद्धा सगळ्यांना सांगते. आणि ते ऐकून सगळ्यांच्या पायाखालचे तर जमीनच सरकते. सर्वजण खूप चिडलेले असतात. तरीही विशाखा निर्लज्जपणे म्हणत असते की हे काय बोलताय तुम्ही दोघेजण, काय पुरावा आहे तुमच्याकडे? आणि त्यावेळी वसुंधरा म्हणते की पुरावा आहे माझ्याकडे. आणि मग ती सगळ्यांना सांगते की त्या दिवशी मी आणि आकाशराव लकीला भेटण्यासाठी पुण्याच्या जेलमध्ये गेलो होतो. आणि त्यावेळी लकीने मला सांगितलं की माझ्या बनीला किडनॅप करणारी, आकाशरावांवर हल्ला करणारी
आणि तनयाचा वापर करून गैरव्यवहार करणारी दुसरी तिसरी व्यक्ती कोणीही नसून या विशाखा मॅडम आहेत आणि ते ऐकून सगळेच जण विशाखावर खूप चिडतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.